हॅलो गाईज, कसे आहात? आणि चांगलेच असणार, मला तर माहीत आहे तुम्ही चांगलेच असणार, वाईट तर नसणार. तर वाघा आज पुण्याला जाणार आहे, त्यामुळे वाघा आज रानात आला आहे. सकाळी गावाला गेला पण गावाहून आला आणि नंतर आलो तिकडं पटीला आपला हरभरा आहे तिकडं गेलो, तिथून हरभरा आणलं आणि आता इथं वाटाणे शेंगा तोडायला आलो. हरभरा भिजून त्याच्या वाटाणे ही हरभऱ्याचा डाळा तोडला आणि बाकीचं म्हशीला टाकलं. आणि आता हे बघा वाटाणे शेंगा येतं, वाटाणे शेंगा तोडायला आलो आहे. आणि इथं आपलं हे बघा माळव आहे बाकीचं. इकडं हे कशाचं आहे तुम्हाला माहीत आहे का? ज्याला माहीत असेल ना त्यांनी कमेंट करून सांगा. आणि इकडं आपल्या म्हशीला पेरलेली मका आहे आणि इकडं ज्वारी ही ते तिथपर्यंत. पुन्हा तिकडं ते तिकडं बघा आंब्याकडली वाटणी ती तशीच नदीच्या कडेला आहे. आणि पुन्हा ही इकडं असे लगट आहे वाटापर्यंत, नदीपासून ते वाटापर्यंत. पण ही कशी ही मधली वाटणी आहे ना ती आपल्याला अलीकडे आलेली, आणि नाही तर नदीपासून ती त्या कडापर्यंत असा शिवार आहे आपला. आणि तिकडं वरची पट्टी पण तशीच आहे, ह्याकडेच त्याकडेला आहे आपलं रान. तर ही पाठीमागं ज्यावर आहे बघा. आणि इथून आता जरा उन्हाळा चालू झाला आहे त्यामुळे ही हिरवीगार मस्त मका म्हशीला दूध देते ना म्हैस, त्यामुळे म्हशीला दुधासाठी मका पेरली. तर ऊन लागायलं आहे पण जायचं आहे, त्यामुळं आवरायचं आता घरी जाऊन अजून बॅगी भरायची. तर बघू इकडं मेथीची भाजी, हे वांगे बिंगे सगळं काय असेल ते अगोदर वाटाणे शेंगा तोडू आणि मग जाऊ. तर आजच्या पुरतं एवढंच. तर बघा आज पुण्याला जाणार आहे फायनली. 8-10 दिवस लग्नासाठी आलता, पण लग्नासाठी येऊन सगळे बाकीचे तुम्हाला माहिती आहे, मला तर एवढे व्हिडिओ बनवून ठेवलेत पण एडिटिंग करणं झालं नाही. आणि काल पण आपल्या मावस बहिणीचं लग्न होतं तिकडे गेलता, पण व्हिडिओ एवढे मोठे बनवून ठेवलेत पण टाईमच भेटा. इकडं जा तिकडं जा रानातली कामं, पुन्हा हे कर ते कर बाकीचे, त्यामुळे टाईम भेटा नाही. तर आज जायचं आहे पुण्याला. गेलं की मग बाकीची व्हिडिओ एडिटिंग करून मग सोडतो. तर आजच्या पुरतं एवढंच बास. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता जातो घरी आणि बाकीचं आवरतो.